संपूर्ण श्री शिव महापुराण विघ्नेश्वर संहिता अध्याय पहिला. कलियुगात लोकांचे आचरण कसे असेल. कर्पूर गौरम कर्णावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. गौरवर्ण गळ्यामध्ये सर्प, परम करुण अवतार, विश्वाचे मूळ कारण, हृदय मंदिरात सदैव विराजमान असणाऱ्या पार्वती शिवजींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. प्रयाग क्षेत्र हे पुण्यकारक आहे. येथे गंगा यमुना दोन नद्यांचा संगम झालेला आहे. ती श्रेष्ठ धर्मभूमी आहे. या ठिकाणी ज्ञानवंत तपोवंत श्रेष्ठ ऋषीमुनींनी एक महान यज्ञ करण्याचे ठरविले. हे वृत्त जाणताच महर्षी व्यासांचे शिष्य सूत ऋषीमुनींच्या दर्शनासाठी तेथे आले. त्यांना पाहून ऋषीमुनींना अतिशय आनंद झाला. ऋषीमुनींनी सूतजींना हात जोडले आणि ते म्हणाले, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. आपणाकडून अनेक गोष्टी आम्हा समजून घ्यावयाच्या आहेत. भविष्य काळात मानव समाजाचे कल्याण व्हावे यासाठी आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. हे मुनिश्रेष्ठ, पुढे तरी कलियुग येणार आहे. त्यावेळी पाप वाढेल, लोक दुराचारी बनतील, लोक नास्तिक होतील, जे आपणास कळते त्याला सत्य मानतील, धर्मशास्त्राचा अभ्यास करणार नाहीत, नैसर्गिक आपत्तींना त्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागेल, ब्राह्मण लोक देखील लोभी बनतील, वेदाच्या अध्ययनापेक्षा दक्षिणेकडे त्यांचे लक्ष लागेल, पैशासाठी विविध गोष्टींचा अभ्यास करतील आणि समाजाची फसवणूक करतील, ते स्नान संध्या विसरून जातील, ब्रह्म सर्वत्र समप्रमाणात आहे याची त्यांना जाणीव राहणार नाही, ते समाजाला भलत्याच मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतील, सर्वच लोक व्याभिचारी, दुराचारी व पापी होतील, धर्माचा विचार न करता अर्थ आणि काम इकडेच त्यांचे लक्ष लागेल, एकमेकांशी वितंडवाद करीत बसतील, स्त्रिया देखील दुराचारी बनतील, पतीचा अपमान करतील, मोठ्या मंडळींचा मान ठेवणार नाही, लोकांची विवेकबुद्धी नष्ट होईल, त्यांना इहलोकी व परलोकी सुख शांती लाभणार नाही. कलियुगातील लोकांबद्दल आमच्या मनात करुणा निर्माण झाली आहे. तरी कलियुगात त्यांचे पाप कशाने नष्ट होईल याबद्दल आपणच आम्हाला प्रभावी उपाय सांगावे. आपल्यावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. ओम नमः शिवाय. संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय दुसरा. श्री शिव महापुराणाचा परिचय. प्रयाग क्षेत्री तपस्वी ऋषीमुनींनी आपल्या हृदयातील चिंता सुतांना सांगितली. ते ऐकून सुतांना समाधान वाटले. लोकांच्या हृदयातील उद्धाराची तळमळ त्यांनी जाणून घेतली. सूत म्हणाले, ऋषीजन हो, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणारे आहे. महर्षी व्यासांचे स्मरण करून मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. मी परमपवित्र शिवपुराणाचे कथन करीत आहे. हे शिवपुराण चारी पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारे आहे. अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारा आहे. त्याच्या श्रवणाने आनंदरूपी हृदय कमळ पूर्णपणे विकसित होईल. सर्वत्र सुखाचे साम्राज्य पसरेल. सुखाची फुले जीवनवेलीवर डोलू लागतील. त्यांचा सुगंध सगळीकडे पसरेल. हे शिवपुराण भगवान शंकरांनी आपल्या स्वमुखाने सांगितले आहे. या पुराणाच्या 12 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता, सहस्रकोटी रुद्र संहिता, एकादश रुद्र संहिता, कैलास संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, मातृसंहिता, वायवीय संहिता, धर्मसंहिता. ऋषीजन हो, या 12 संहिता अतिशय पुण्यकारक आहेत. मूळ शिवपुराणाचे 1,00,000 श्लोक आहेत, परंतु महर्षी व्यासांनी याला 24,000 श्लोकांमध्ये संक्षिप्त केले आहे. अतिप्राचीन काळी भगवान शंकरांनी शतकोटी लोकांचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता. सृष्टीचा आरंभी रचलेले हे पुराण अतिशय विस्तृत स्वरूपात होते. कालांतराने द्वापार युगामध्ये कृष्णद्वैपायन आदी महर्षींनी त्या पुराणाचे 18 विभाग केले. त्याला संक्षिप्त असे रूप प्राप्त करून दिले. यामुळे हे महापुराण केवळ 4,00,000 श्लोकांमध्ये मर्यादित झाले. यामध्ये शिवपुराण 24,000 श्लोकांचे आहे. महर्षी व्यासांनी याचे संकलन केले. हे शिवपुराण अखिल मानवी जातीचे कल्याण करणारे आहे. त्रिविध ताप नाश करणारे आहे. मानवाच्या हृदयातील पापी विचारांचा वेल उपटून तेथे पुण्यमय विचारांचे बीजारोपण करणारे आहे. या पुराणामध्ये वेदातील अद्वैत ज्ञानाचा विचार आहे. निष्काम कर्म कसे करावे,
याचे रहस्य उलगडलेले आहे. जीव हा शिवरूपाशी कसा एकरूप करावा याचे वर्णन या पुराणात आहे. यामध्ये परमेश्वराच्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन आहे. जो कोणी या शिवपुराणाला जाणून घेऊन त्याचे वाचन मनन करेल त्याचे संपूर्ण जीवन आनंदमय होईल. ओम नमः शिवाय. संपूर्ण श्री शिव महापुराण अध्याय 3. शंकरजींचे सदैव श्रवण स्मरण करावे. सुतांचे उद्गार ऐकून ऋषीमुनींना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, आपल्या मुखातून प्रगट होणारे शिवपुराण श्रवण करण्याची आमची अतिशय तीव्र इच्छा आहे. तरी आता आपण हे सांगावे ही आपणास नम्र प्रार्थना. सूत म्हणाले, हे ऋषीमुनी, तुम्ही भगवान शंकराचे स्मरण करा आणि मी शिवपुराण सांगतो त्याचे एकाग्रतेने श्रवण करा. शिवपुराण हे अमृत मधुर आहे. खरोखर ते वेदांचे सार आहे. यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्यपर गोष्टी आहेत. विश्वामागील अंतिम सत्याचे वर्णन आहे. वर्तमान काळात सृष्टीचा आरंभ झाला त्यावेळी 6 ऋषिकुळातील महर्षींच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला. ब्रह्मदेव याबद्दल काय सांगतात ते ऐकण्यासाठी सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले. सत्यलोकी विधात्याला मनोभावे वर्णन केले आणि म्हणाले, आपण साऱ्या विश्वाला धारण करून त्याचे पालनपोषण करत आहात. सर्व तत्वांच्या पलीकडे परात्पर पुराण पुरुष कोण आहे हे आम्हाला जाणून घ्यावयाचे आहे. तरी आपण कथन करावे. ब्रह्मदेव म्हणाले, हे ऋषीमुनी, भगवान महादेव हेच परमपुरुष आहेत. त्यांना इंद्रियांच्या द्वारे जाणता येत नाही. ते संपूर्ण विश्वाला व्यापून आहेत. इंद्रादी देवदेवता, मी, सर्व जीव समुदाय हे त्यांच्यापासूनच निर्माण झाले आहेत. म्हणून महादेव हे सर्वश्रेष्ठ आहेत. भक्तीने त्यांचे दर्शन होऊ शकते. भगवान शंकरांची निरपेक्ष भक्ती केली तर भवबंधनातून मुक्त होता येते. देवाच्या कृपेने भक्ती निर्माण होते आणि भक्तीने देवाची कृपा प्राप्त होते. भगवान शंकराची भक्ती करावयाची आहे आणि त्याचे जे काही फळ प्राप्त होईल ते त्यांच्या चरणावर अर्पण करावयाचे. कर्तृत्व, अहंकार व फळाशा याचा त्याग करून भक्ती करावयाची. अशी भक्ती केल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो तो सर्वश्रेष्ठ असा आनंद होय. भक्तीची साधना अनेक प्रकारे करता येते. कानांनी भगवंताच्या नामाचे श्रवण करावे. त्यांच्या लीलाविलासाचे वर्णन ऐकावे. वाणीने भगवंताचे स्तवन करावे. त्यांच्या गुणांचे कीर्तन करावे. मनामध्ये भगवंताचे सदैव चिंतन असावे. शिवाची प्राप्ती या साधनाने प्राप्त होते. नाम हे साधन, नाम हेची साध्य. अवघ्या साधनांचा लय येथे. नाम साधन व नाम हे साध्य आहे. ओम नमः शिवाय म्हणताना जो आनंद प्राप्त होत असतो तो सर्वश्रेष्ठ असतो. ओम नमः शिवाय.